कुणी आपुलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे वाव, मस्तच झालंय शूट. सुपर्ब. आणि हे जे कलर्स आहेत ना ते खूपच छान दिसतात. वेल डन. तुला तर माहितीच आहे ऑफिस मधल्या कुणाबरोबरच मी असं बाहेर जाऊ शकत रादर माझ्याबरोबर येण्यासारखं असं कोणीच नाही. मी एकटीच बोलतीये. तू सुद्धा बोल ना काहीतरी. तसं नाही मॅम, आवाज ऐकावासा वाटतो. काय करत होतास इतक्या उशिरापर्यंत मॅडम बरोबर? आपलं शूट साधारण 1 दिवस असेल. बरोबर. मग आपण दोघे आणखीन 1 दिवस राहूया. मणी आणि मॅम मध्ये नक्की काय चाललंय? मणीला त्या फक्त बॉस म्हणून आवडतात की आणखी काही आहे? तुमच्यासाठी ग्रीन टी. तू आहेस ना माझ्याकडे लक्ष द्यायला, मग मी कशाला काळजी करू? ऍक्च्युअली शी डझंट माइंड टू कीप फिजिकल रिलेशन. मणी, हे सगळं माझ्या बुद्धीच्या पलीकडे चाललंय. दिस इज इम्पॉसिबल मणी. काय हे ऋता, खाली इतका वेळ काय करत असतं ग? खाली श्यामलताई म्हणत होत्या ना तसं तुमच्या लग्नाचं आता मनावर घेतलं. आई, दुसरा टॉपिक नाहीये का तुमच्याकडे बोलायला? काय सारखं लग्न 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 लग्न? आम्हाला करायचं असेल लग्न तेव्हा आम्ही करू ना. ऋता, इतकं चिडायला काय झालं? आणि तुमच्या लग्नाची बोलणी काय पहिल्यांदाच होते? आता सगळं ठरवायची वेळ आलीये. आई प्लीज, मला लग्न हा टॉपिक नकोय आता. प्लीज हा विषय संपवा. काय झालं हिला? हो ना, काहीच कळत नाही काय झालंय ते. अहो, लग्न हा विषयच बंद कर म्हणते ती मला. अहो सुधाताई, तुम्ही काळजी करू नका. या दोघांची भांडणं काय आपल्याला नवीन आहेत का? आणि मणी हल्ली खूप विचित्र वागतो आणि काही बोललं की चिडचिड करतो. मणी काही बोलून ऐकणाऱ्यातला नाही, पण ऋता ऐकेल. मी बोलेल तिच्याशी. बरं, मी सांगते हा तिला तुम्ही बोलवलंय ते. हो, ठेवते हा. आई, मी निघते. ऋता, हा थांब. अगं, आम्ही आज रात्री उशिरा येणार आहोत. लग्नाला जाणार आहोत आम्ही, लक्षात आहे ना? आणि तुझ्या जेवणाचं काय, की मी काही करून जाऊ? नाही आई, तू जा, मी काहीतरी करून खाईन. बरं, बाय. सांभाळून जा ग. हो आई. काकू,
तुम्ही? काय गो, काय झालं? अशी का बसलीयस? काय नाही, सहज. तू आली का नाही माझ्याकडे आज? सॉरी काकू, मी विसरले. घरात कोणी नाहीये? नाही, आई बाबा लग्नाला गेले. मग जेवली नसेलच ना? तुझ्या आवडीचं अवियल आणि लेमन राईस आणलाय. हा, जेवून घे. हो, जेवण घेईन काकू. काय झालंय ऋता? काय बिनसलंय का तुझं? हे तुमचं नेहमीचं भांडण नाहीये हे नक्की. मणी हल्ली खूप चिडचिड करतो आणि तूही नेहमीसारखी घरी येत नाहीस. काय बिनसलंय तुमच्यात? मलाही नाही सांगणारेस? काकू, आमच्या ऑफिसमध्ये ना काय? मणी आणि हो काकू, आणि आता काय करायचं ना हे मलाच कळत नाहीये. पण मणी आणि माझा मार्ग कधीच एक होऊ शकत नाही. ऋता, तुला नक्की खात्री आहे हे असं काही असेल याची? हो काकू, त्यांनी मला स्वतःच्या तोंडून हे सगळं सांगितलंय. अगं मग तेव्हाच का नाही सांगितलंस? हे हे असं कसं करू शकतो तो? अगं त्याला माहिती नाहीये का आम्ही तुझ्या आणि त्याच्याबद्दल काय विचार करतोय ते? आजच त्याच्या आप्पांना सगळं सांगून टाकते, मग बघू तो काय करतो. नको काकू, तुम्हाला माहितीये ना एकदा ते चिडले तर मग भांडणं कुठल्या थराला जातात. म्हणून एवढ्यात आप्पांना प्लीज ह्या सगळ्यामधलं काही सांगू नका. त्यापेक्षा जर तो मॅम बरोबर खुश असेल ना तर. ऋता, तू हे काय बोलतेयस? त्याच्या बरोबर इतक्या लहान वयात तू किती स्मार्टली सिच्युएशन हँडल केली होती हे आठवतंय मला. त्यावेळी इतक्या धीरानं सगळ्यांना समजून सांगणारी तू आज स्वतःच अशी धीर सोडून का बोलतेयस? काकू, त्यावेळेस परिस्थिती खूप वेगळी होती. आता म्हणे इतका चिडचिडा झालाय ना की त्याच्यावरती कुठलीही जबरदस्ती केली तर परिस्थिती अजून चिघळेल. अगं हे खरं आहे, पण तो जितका चिडका आहे ना तितकाच हळवा आहे. ही गोष्ट माहितीये मला काकू, आणि म्हणूनच तो मॅडमच्या एकटेपणाचं दुःख ऐकून त्यांच्यात अजून गुंतून पडलाय. पण त्याला यातून बाहेर काढायचा प्रयत्न आपण करू शकतो ना? पण काकू, कसं शक्य आहे हे? सांगते. गुड मॉर्निंग काकू. अवियल खूप मस्त झालं होतं. वा, आवाज फ्रेश येतोय, म्हणजे तुझा मूडही चांगला झालेला दिसतो. काय ठरवलंस तू? काकू, काल रात्रभर मी खूप विचार केला. मला वाटतं तुम्ही म्हणताय तसा एक प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. बघू काय होतंय ते. म्हणजे त्या दोघांच्या स्टेटस मधला फरक जर मणीच्या लक्षात आला तर कदाचित त्याचे डोळे उघडतील. पण काकू, ह्या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागणार. हो बाळा, मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. तू कधीही कसलीही मदत लागली मला सांग. मला खात्री आहे तू याला यातून नक्की बाहेर काढशील. थँक्स काकू. इवन आय होप सो. बाय. मणी, मणी. ऋता प्लीज यार, सकाळ सकाळ सुरू करू नकोस. हा, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. पण मणी, मला काय बोलायचं हे एकदा ऐकून तरी घे. ऋता, परत तू सुरू होऊ नकोस. सॉरी सॉरी. मला हेच म्हणायचंय की तू तुझ्या आयुष्यात काय करायला पाहिजेस हे फक्त तूच ठरवशील. ह्यापुढे मी तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. हे तू बोलतेस? माझा विश्वासच बसत नाही. येस, अँड आय मीन इट. तू आणि मॅम एकमेकांमध्ये किती गुंतला आहात ते मलाही दिसतंय काही दिवसांपासून. आणि मी काल रात्री खूप विचार केला आणि मला माझी चूक समजली. चलो, देर आहे दुरुस्त आहे. पण आता ऑफिसला देर होती त्याचं काय? हो ना. बाय. बाय काय, एकत्र जाऊयात चल. अरे नाही, मी माझी स्कूटी घेऊन येते. शहाणपणा करू नको सर. ऋता चल, बस लवकर. अरे पण परत मग संध्याकाळी संध्याकाळचं संध्याकाळी बघू. आणि मला जायचं असेल कुठे बाहेर तर तुला मी इथे येऊन सोडेल आणि मग पुढे जाईल. चला बसा महाराणी. ओके राजे. चला.
मणी, प्रत्येक वेळेस अशी जोरात ब्रेक मारून थांबायची गरज आहे का? पडेल मी कधीतरी मागच्या मागे. आतापर्यंत कधी पाडले का तुला मी? अगदी पहिल्यांदा मी गाडी चालवायला शिकलो तेव्हापासून तूच पाठराखीणेस ना? आहेस ना अजून धडधाकट? हो आहे. मग ही सगळी देवाची कृपा आहे. तुला माहितीये का, तुझ्या मागे प्रत्येक वेळेस बसताना मी देवाचं नाव घेऊन बसते ते. तू जरा जास्ती बोलती असं तुला वाटत नाहीये का? पुढच्या वेळेस ना आता मुद्दाम पाडतो तुला. थांब. हा हा हा, व्हॉट अ जोक. आहे तुझ्यात हिंमत मला खरंच पाडून दाखवायची? बट थँक्स यार ऋता, मला माझी जुनी मैत्रीण परत मिळून दिल्याबद्दल. ऍक्च्युली म्हणे आज इतकं बरं वाटतंय ना मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलताना, तुझ्या बरोबर बाईक वरून येताना. म्हणे तू मॅमला का नाही कधीतरी बाईक वरनं फिरायला नेत? मरीन ड्राईव्हला, वर्ली सी फेसला, जसं आपण भटकायचो. हो ग, खरंच माझ्या कधी लक्षातच आलं नाही. पण खरंच यार ऋता, खूप छान वाटतंय मला माझी जुनी मैत्रीण मिळाल्याबद्दल. थँक्स. सॉरी. असं थँक्स चालेल ना? धावेल. बरं चल आता मी पळतो, मला काम आहे बाहेर. लंचला भेटू. ही मात्र कमाल आहे हा तुझी. एरवी पूर्ण वेळ मॅम बरोबर असतोस, पण लंच टाइमला न चुकता आमच्या बरोबर लंच घेतोस. ती लंच करते कुठे? सकाळी येताना मस्त हेवी ब्रेकफास्ट करते आणि दुपारी आपलं फळ सॅलाड तिच्या डायटिशियनने सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे तर तिची फिगर एवढी मेंटेन आहे. हो, हे तर खरंच आहे. बट एनिवे, चल आपण लंच टाइमला भेटूया. चल बाय. बाय. काकू, आज आम्ही दोघं ऑफिसला एकत्रच आलो आणि मी त्याला सांगितलं की मला त्यांच्या रिलेशनशिपवर काहीच ऑब्जेक्शन नाही. बरं काकू, मी ह्यासाठी फोन केला की उद्या मणीच्या बॅगेत प्लीज रिकामा डबा ठेवा. ते मी तुम्हाला सांगते नंतर. प्लीज एवढं करा ना. थँक्यू काकू. स्नेहा, एक रिक्वेस्ट करू? बोल ना. आपण चौघं म्हणजे तू, स्वानंद, मी, मणी रोज लंच एकत्र घेतो ना? हो. पण आजचा दिवस तू आणि स्वानंद लंच कॅन्टीन मध्ये घेऊ शकता का ग? काही झालंय का? काही झालं नाहीये, पण ओके सी, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. पण तू बघितलंस ना, किती दिवसांपासून मणी माझ्याशी नीट बोलतच नाहीये. आय नो, मी नोटीस करते, माझ्या लक्षात येतंय. आणि स्वानंद सुद्धा मला हेच म्हणत होता. मी तेच विचार करत होते की एरवी तो कुठेही जाईल, पण लंच टाइमला तो नेहमी आपल्या बरोबर असतो. त्याच्यामुळे जर तू आणि स्वानंद कॅन्टीन मध्ये गेला तर मे बी मी. ओके, आय गॉट इट. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके. आणि आमची काळजी करू नकोस. स्वानंदला जे काही सांगायचं ना ते मी सांगेन. ग्रेट. थँक्स. थँक्स वगैरे काय. चल. काय ग, कुठे गेली? अरे स्वानंद आज टिफिन आणायचं विसरला होता ना, म्हणून ते लोक लंच साठी गेलेत कॅन्टीनला. बरं चल, मला भूक लागली, आपण जेवण करू. हो. तू काय आणलंस डब्याला? मी ना, हे काय? आईनं रिकामा डबा दिलाय यार. आधीच भूक लागली होती. नो प्रॉब्लेम, तू माझा डबा खा. तुझ्या 2 चपात्यांनी माझं काय भागणार आहे? एक चपाती खाऊ आणि अजून भूक असेल तर कॅन्टीनला जाऊ. आयडिया चांगली आहे. आत्ताच कॅन्टीनला जाऊ. चल. एक मिनिट. आय हॅव एन आयडिया. कसली? हे बघ, हा तुझा गोल्डन चान्स आहे. कसला गोल्डन चान्स? हे बघ, एरवी मॅम लंच करत नाहीत, बरोबर? बरोबर. पण आज जेव्हा त्यांना कळेल की तू डबा विसरलायस तेव्हा त्या तुझ्याबरोबर लंच करतील. कसली भारी आयडिया आहे. मी आत्ता राजश्रीला जाऊन विचारतो. Really? राजश्री, बरं झालं तू आलास. मला इतका कंटाळा आला होता ना, म्हणून मग जरा चॅट करत बसले. त्याचाही कंटाळा आला. आय डोंट नो तुम्ही मुलं कसं काय तासन तास चॅट करत बसता. खाणार? एवढीशानी माझं काय होणार?
आणि तू सोशल मीडियाचं बोलत असशील ना, तर एकदा मित्र-मैत्रिणी झाले ना की चॅटिंग मध्ये कसा वेळ जातो कळत देखील नाही. बरं ऐक ना, एक वेगळीच समस्या आहे. काय? मला खूप भूक लागली. अरे पण मग खाऊन यायचंस ना. मीटिंग झाल्यावर डिरेक्टली इथे कशाला आलास? एवढी काय मला सगळं कामाचं सांगायची घाई होती? तू एक काम कर, तू जा खाऊन घे, मग इथे येऊन आपण कामाच्या गप्पा करू. ओके? कामासाठी आलेलो नाहीये, आपण बाहेर जेवायला जायचं काय विचारायला आलोय. अगं ना आज ना एक गोंधळ झालाय. काय झालं? का? म्हणजे आईने आज बाळाला डब्बा दिला नाहीये वाटतं. तू माझी चेष्टा करतेय? इथं भुकेने जीव चाललाय अगं माझा. दिलाय डब्बा आईने, पण तो चुकून रिकामा दिलाय. सो सॅड. पण तुला माहितीये ना मी दुपारी जेवत नाही, आणि तसंही माझ्या डायटिशियनने सांगितलेल्या वेळेला माझं जेवण झालेलं आहे. सो पुन्हा जेवायचं म्हणजे आय कांट. पण एकदा माझ्यासाठी येऊ शकते ना तू? कम ऑन. हे बघ, तुझ्यासाठी मी काहीही करेन, बट ॲट द कॉस्ट ऑफ माय हेल्थ नो. अगं पण तू कंपनी म्हणून तर माझ्या बरोबर येऊ शकतेस ना? काय? नो, आय मीन तुझ्याबरोबर बाहेर म्हणजे तू जेवायचंस आणि मी फक्त बघत बसायचं. नो नो नो, अजिबात नाही. आणि तसंही इट बी सो ऑकवर्ड फॉर यू अँड फॉर मी ऑल्सो. आणि तसंही तुझ्याबरोबर जेवायला आत्ता जाण्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. यू नो आय प्रिफर 5 स्टार फूड. सो प्लीज. मग अजून एक मार्ग आहे. काय? आपण इथे मागूयात ना जेवायला, म्हणजे मी जेवेन आणि आपण गप्पा मारू. नो, इट विल नॉट लुक गुड. म्हणजे तुझ्यासाठी इथे जेवण मागवून उगाचच आपण चर्चेचा विषय ठरू. त्यापेक्षा तू कॅन्टीन मध्ये जाऊन खा ना. हवं तर ऋताला विचार, शी ला कंपनी यू. पण राजश्री, अरे आय वॉन्टेड टू ईट विथ यू ना. कम ऑन मणी, सम अदर टाइम प्लीज. आपण एक काम करूया, हवं तर एखाद दिवशी खास जेवणासाठी प्लॅन करूया, आणि मग तुला जे जेवण आवडतं ना, म्हणजे बार्बेक्यू, इटालियन, चायनीज, थाय, ते मागूया. चालेल? हा, पण आज नाही प्लीज. प्लीज, आय होप यू अंडरस्टँड. प्लीज मणी, प्लीज. ओके, नो प्रॉब्लेम. गुड. बाय. बाय. हे ऋता, आटप लवकर, चल कॅन्टीनला जाऊ आपण. भूक लागली खूप. एक मिनिट, पण झालं काय? आणि माझं तर लंच आत्ताच झालं, पण कॅन्टीन मध्ये कशाला? तिचंही जेवण झाले. तिच्या डायटिशियननी सांगितलेल्या वेळात ती पण जेवण करून बसली. तिचं पण, आय मीन त्यांचं पण बरोबरच आहे, कारण त्या ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे एक पांढरा केस दिसणं किंवा चेहऱ्यावरती एक सुरकुती येणं ना त्यांच्यासाठी आभाळ कोसळण्यासारखं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्याच लागत असतील त्यांना. पण आता तुला पण या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल. तू का फुकटचं लेक्चर देतेस, पण तेही उपाशी पोटी? लेक्चर नाही रे, दिस इज अ फॅक्ट. ओके, आय ऍग्री. पण इतकं काय, एका दिवसाने काय होतंय? जेवायचं म्हणजे काय आडवा हात मारून जेवायला लागतं असं नाही ना. थोडं खाल्लं तर काय बिघडतंय? आणि एरवी ती एकटी असते तेव्हा मी तिला कंपनी देतोच ना. नो मॅनी, दिस इज रॉंग. हे बघ, आपण या कंपनीचे एम्प्लॉई आहोत, पण त्या या कंपनीच्या MD आहेत. त्याच्यामुळे त्यांनी तुझी कंपनी मागणं वेगळी गोष्ट आहे, पण तू त्यांना फोर्स नाही करू शकत. अगं पण तूच आयडिया दिली होतीस ना एकत्र लंच करायची. म्हणी मी आयडिया दिली होती की लंच साठी विचार म्हणून, फोर्स कर असं नव्हतं म्हणलं मी. अगं पण मी फोर्स कुठे केलाय? थोडी अपेक्षा ठेवली तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणी हीच त्यांची लाईफस्टाईल आहे. ए बाई, तू हे सगळं सोड ना आता. आपण जाऊन काहीतरी खाऊयात, नाहीतर माझा भूकबळी जाईल आता. नाही म्हणी, मला आता मॅम बरोबर मीटिंग आहे. म्हणजे तुलाही माझ्या बरोबर यायला वेळ नाहीये का? उगाच काहीतरी बोलू नकोस म्हणी. पण आता मी काय सांगू त्यांना? क्लायंट आता येतच असतील. क्लायंट आणि मॅमला सांगू का की आज म्हणी डबा आणायचा विसरलाय, म्हणून आम्ही कॅन्टीन मध्ये जातो. त्याचं जेवण झाल्यावरती मी डिस्कशन साठी येते. ओके? ऋता, हे खूप अति होतंय. पण बघून घे, सापडशील कधी ना कधीतरी माझ्या तावडी. बघू बघू, पण सध्या तरी तुला एकट्यालाच जाऊ. सॉरी. ओके. गाईस, उद्याचा क्लायंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, आणि मला कोणाकडनंही एक. मी आहे. येस ऋता, कम इन.
मॅम ही आहे फायनल प्रेझेंटेशनची फाईल आणि ह्यात सॉफ्ट कॉपी आहे PPTची. तसं तुमच्या लॅपटॉपमध्ये आहे फाईल, पण जस्ट इन केस काही गोंधळ झाला तर ॲज अ प्रिकॉशन. गुड जॉब ऋता. म्हणजे तू हे जे काही सगळ्या गोष्टींनी सगळ्या बाजूने विचार करतेस ना, मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटतं. बरं एनिवे, मणीने कॉस्ट्युम्स पाहिलेत? हो, मणीने कॉस्ट्युम्स ट्राय केलेत मॉडेल्स बरोबर. त्यांना थोडे ऑल्ट्रेशन्स पाहिजेत आणि सध्या तो लोकेशन बघायला गेला आहे. ओके, मग त्याचं हे लोकेशनचं काम होईपर्यंत मे आय कम इन मॅम? या काम सेट बस. एवढ्यात सगळी लोकेशन्स बघून झाली पण? येस मॅम, सगळी लोकेशन फायनल झाली. इनडोअर आउटडोअर सेटिंग सुद्धा फायनल झाले. गुड. क्लायंटही होते माझ्यासोबत, तेही सॅटिस्फाईड आहेत. आता एकदा तुम्ही बघितलं सगळं फायनल करून टाकू. क्लायंटना आवडलंय ना आणि तूही खुश आहेस, मग मला बघण्याची काय गरज आहे? एनिवे, तुम्ही सगळ्यांनी तुमची जबाबदारी खूप चोख पार पाडलेली आहे. सो आय थिंक लेट्स जस्ट वाइंड अप फॉर द डे. या, थँक्यू मॅम. बाय. मणी, तू जरा थांब. तुझ्याबरोबर उद्याच्या आउटडोर शूटच्या डिटेल्स डिस्कस करायचे आहेत. अच्छा. म्हणजे उद्या आयत्या वेळेस गोंधळ व्हायला नको ना, म्हणून. तुला घरी जायला उशीर झाला तरी चालेल ना? चालेल. गुड. मी विचार करत होते आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, कॅफेमध्ये बसून गप्पा मारूया. आजचा दिवस खूप हेक्टिक होता. उद्याचा याव नाही असेल. आय जस्ट नीड अ ब्रेक. येस शुअर, डेफिनेटली. मी फ्रेश होऊन येऊ? या, ऑफकोर्स. पार्किंग मध्ये भेटू. बाय गाईज. हे ऋता, आम्ही बाहेर चाललोय. ओह वाव, दॅट्स नाईस. हॅव फन. बाय. बाय. मणी, आता काय बोल पटकन. तू आज मॅम ना बाईक राईडवर ने ना. भुर्जीपाव खायला ने, पावभाजी खायला ने, दादूकडचा चहा पास. तू तुझी लाईफ कशी जगतो हे दाखव ना त्यांना. ऍक्च्युली गुड आयडिया आहे का? मी आत्ता जाऊन विचारून येतो. हा, तू जा ना, तुला उशीर होईल ना. मला उशीर नाही होत आहे. तू जा, त्यांना विचार, त्या काय म्हणतात ते सांग ना मला, मग मी जाईन. आत्ता विचारून आलो. थँक्यू. अरे म्हणी आलास? काय म्हणाला मॅम? तिचं म्हणणं आहे आय एम नॉट कम्फर्टेबल ऑन बाईक. कोणी ओळखलं तर पंचायत होईल. सो शी प्रिफर्स कार. अरे मग इट्स ओके ना, एवढा अपसेट नको होऊस. अरे त्या जन्मात कधी बाईकवर बसल्या नसतील, सवयच नसेल त्यांना. ऍक्च्युली माझंच चुकलं. त्या लंचच्या एक्सपिरियन्स नंतर ना मी तुला ही गोष्ट सजेस्ट करायलाच नको होती. अगं पण दरवेळेस ती म्हणेल असंच व्हायला पाहिजे का? एकदा अनुभव घ्यायला काय होतंय ना. हेल्मेट घातल्यावर कोण ओळखतं? स्टेटस आडवं आहेत. तुला सांगतो मी, या गोष्टी आहेत ना त्या करते ना. रिलॅक्स रिलॅक्स म्हणे. इतक्या वर्षांची सवय अशी सहजासहजी सुटत नाही. वेळ लागतो गोष्टींना. AC गाडीतनं बसून फिरायला तुला आवडत नाही ही गोष्ट मला माहिती, पण त्यांना ही गोष्ट कळायला वेळ लागेल ना. पण हळूहळू त्यांनाही गोष्टी समजतील. तुला काय आवडतं काय नाही हे त्यांना पण कळेल. कदाचित काही दिवसांनी होईल सवय त्यांना. किंवा मलाच सवय होईल तिच्यासारखं चौकटीत जगायची. मणी, आता शेवटी तुलाच सगळं जुळून घ्यायला लागणार आहे. गाईज एन्जॉय. मी निघते. बाय. बाय.
आय नो मणी, या वयात तुला बाईकवरनं जायला आवडणारच, पण माझाही विचार कर ना. आणि तसंही बाईकवरनं गेल्यावर आपल्याला नीट बोलता सुद्धा येणार नाही. अगं पण बाईकवरून फिरताना गप्पा कशाला मारायच्यात? मस्त बसली असतीस माझ्या पाठीमागे मिठी मारून. व्हॉट यू मीन टू से? ना ना ना, अगं बाईकवरून फिरण्याची मजाच वेगळी आहे. आय नो मणी, पण मला तुझी कंपनी हवी आहे, ती गप्पा मारायला, फिलिंग शेअर करायला. म्हणे तू माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरं ठीक आहे, तुला हवं असेल तर मी बाईकवरनं यायला तयार आहे. पण आपल्याला जर कोणी बाईकवरती बघितलं तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय? कांट अफोर्ड टू लूज यू मणी. आय होप यू अंडरस्टँड. येस, आय अंडरस्टँड. दॅट्स लाईक माय मन. निघूया? कुठे जायचं? सरप्राईज. दोन दिवस काम करून करून ना अगदी पिट्ट्या पडलाय माझा. तर घरी जाऊन ना पहिलं ताणून देणार आहे मी. किती नाजूक आहेस करू होता. राजश्रीकडे बघ, आपलं एवढं काम करून सुद्धा आहे ना नेहमी फ्रेश दिसते. हे मात्र आहे हा. हो ना, कुठून आणतात ते एवढी एनर्जी? मला पण नेहमी आश्चर्य वाटतं. बघू तेव्हा फ्रेश दिसत असतात त्या. एक मिनिट हा. बोल राजश्री. ओके ओके, मी पोहोचतोय. सॉरी यार ऋता, राजश्रीनी बोलावलंय, मला जावं लागेल. तू जाशील एकटी घरी? हो जाईन ना, त्यात काय. पण काय महत्वाचं काम आहे का? नाही नाही, काम असं काहीच नाही, सहजच. अच्छा. ई ऐक ना, तू त्यांनाही बोलव ना इकडे. जरा मोकळ्या हवेत श्वास घेऊन त्यांनाही फ्रेश वाटेल. हो ग. आणि एक दिवस ग्रीन टी न पिता दादूकडचा चहा प्यायला ना तर अंगात तरतरी येईल. खरंय ग, आत्ताच बोलवतो तिला. हा. ती येते इकडे. हो ग्रेट. पण त्यांना माहितीये ना मी इथे आहे ते? हो, शी इज फाईन विथ दॅट. मग कन्व्हिन्स कोणी केलं होतं? मग हे पण ऋता, त्यांना इथला चहा आवडेल ना? अरे दादूकडचा चहा कुणाला नाही आवडणार? एकदम स्पेशल असतो तो. ए मॅम आले. हाय. हाय. ओके. ओ सो हा आहे का तुमचा अड्डा? हो मॅम. मॅम तुम्ही नेहमी ग्रीन टी पिता ना, आज इथला चहा पिऊन बघा. दादू एक चहा दे. खरी खाणार? नाही नाही, नको नको. म्हणजे आय थिंक इट्स व्हेरी अनहायजिनिक. काय आहे ना की ती कंटेनर्स पण मला क्लीन वाटत नाहीये. मॅडम तुम्ही चहा पिऊन बघा इथला. अरे ओ गॉड, अरे काय हे? तुम्ही इतका गरम चहा असा ग्लास मध्ये कसा पिता? हा, आणि मला नाही वाटत हे ग्लासेस पण क्लीन आहेत, नीट धुतलेले आहेत. सो अनहायजिनिक. मणी कम ऑन, आय मीन तुला आतापर्यंत तरी कळायला हवं होतं. ऑल दिस इज नॉट माय कप ऑफ टी. आय मीन नेक्स्ट टाइम प्लीज मला बोलवताना जस्ट थिंक ट्वाइस. ओके मॅडम, तुम्हाला वाटतोय तेवढा वाईट चहा नाहीये मॅडम इथला. व्हॉटएव्हर. मी जाते आता. आय सी यू लेटर, बट प्लीज डोंट डू दिस अगेन. I'm sorry. मॅम सॉरी. It's okay, Ruta. I'm sorry. Just leave it. It's fine.
सॉरी यार ऋता. सॉरी कशाबद्दल? अरे एवढं काय झालं म्हणे, आता उगाच तोंड पाडू नकोस हा. अरे त्यांच्या सवयी, त्यांच्या जगण्याच्या पद्धती या आपल्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. हो ग, पण तिला मी आवडतो, तिला मी हवाय, पण मला हवं तसं ती वागायला कधीच तयार नसते. दिस इज हर वे ऑफ लाईफ. राजूश्री, हॅलो. इट्स ओके. येस, व्हाय नॉट, डेफिनेटली. बाय. सॉरी म्हणत होती. अँड गेस व्हॉट, व्हॉट? तिनं रविवारी मला घरी बोलवलंय जेवायला. ती स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणार आहे माझ्यासाठी. माझ्याशिवाय राहूच शकत नाहीत. मग आता ही आलेली संधी तू घालवू नकोस. व्हॉट? म्हणजे तू मॅमना प्रपोज कर. तुमच्या रिलेशनशिपला काहीतरी नाव पाहिजेच ना. असे किती दिवस राहणार आहात? आणि कधी ना कधी घरच्यांना, बाहेरच्यांना तुमच्या रिलेशनशिप बद्दल कळेलच ना. त्याआधी त्यांना प्रपोज कर. पण आई अप्पा. यू डोंट वरी अबाउट दॅट. मॅमला हे नातं हवंय ह्याची खात्री आहे ना तुला? हो ऑफकोर्स येस. मग नो प्रॉब्लेम. जर त्या त्यांच्या नवऱ्याला सोडून तुझ्याशी लग्न करायला तयार असतील तर काकू आणि अप्पांना मनवायचं काम मी करणार. ओ गॉड ऋता, तू माझं किती टेन्शन कमी केलंस तुला माहितीये? बरेच दिवस झालं मी घरात धड बोलूही शकत नव्हतो, पण आता खूप रिलीफ वाटतोय. सो गो अहेड. थँक्स यार ऋता. आता निवांत झोप. ओके, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो काकू, आज मी माझा शेवटचा प्रयत्न केलाय. मी मणीला सांगितलं जाऊन मॅमला लग्नासाठी विचार. मला खात्री आहे मॅम लग्नासाठी तयार नाही होणार, पण मला बघायचंय की ह्यामुळे मणीचे डोळे उघडतायत का तो त्यांच्या जास्ती आहारी जातोय. बाय. बाप्पा, मणीसाठी जे चांगलं असेल तेच होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. ऐक ना ऋता, आज मी जातोय तिच्या घरी. आज फायनली माझ्या मनातलं सगळं सांगूनच टाकतो. होप त्यांच्याही मनात तेच असेल जे तुझ्या मनात आहे. आणि हे बघ, जरा नीट प्रेझेंट कर स्वतःला हा. आणि उगाच इकडचं तिकडचं काही बोलत बसू नको, मुद्द्याचं बोल. अँड आय होप एव्हरीथिंग गोज फाईन. अगं हो ग बाई, कळतंय मला. अँड आय एम शुअर तिच्याही मनामध्ये तेच असेल जे माझ्या मनात आहे. आज मी तिला तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद देणार आहे आणि माझ्याही आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असेल. येस, तुझ्याही आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. आई अप्पा, निंग तापडिंग. वेलकम वेलकम वेलकम. आजचा दिवस खास तुझ्यासाठी. आज घरी कोणी म्हणजे कोणी नाहीये. इतकंच काय, नोकर सुद्धा नाहीये. असं जर का स्वागत होणार असेल ना तर मी रोज यायला तयार. हो का? हो. मग आपण ऑफिसच इथे शिफ्ट करूया का? बॅड आयडिया. 40 लोकांचा स्टाफ आहे आपला. हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. पण एनिवे, आपण बोलण्यात का वेळ वाया घालवतोय? राजेश्री, हे करण्याची ही वेळ नाहीये. ऍक्च्युली मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. कम ऑन मणी. मणी, आपण का वेळ वाया घालवतोय? आणि हे क्षण खूप स्पेशल आहेत रे. असे क्षण माझ्या आयुष्यात
फार कमी येतात. हेच क्षण तुझ्या आयुष्यात रोज येतील. म्हणजे मी समजलं नाही. म्हणजे लेट्स गेट मॅरी. व्हॉट? अरे कसं शक्य आहे ते? तुला माहिती आहे ना माझं लग्न झालंय ते. मग तू तुझ्या नवऱ्याबरोबर सुखी नाहीयेस ना, मग आपल्याला लग्न करायला काय हरकत आहे? कम ऑन मणी, आय मीन इतकं सोपं वाटतं का तुला ते? माझ्या घरचे, समाज या सगळ्याचा विचार केलायस तू? अगं पण मग आपल्या रिलेशनशिपचं काय? आणि तुझ्या नवऱ्याला कळलं तर, समाजाला कळलं तर, आणि माझ्या घरच्यांना? माझ्या घरच्यांना कळणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली मी, आणि आय होप तू सुद्धा घेतोस. आणि लग्न म्हणजे काय असतं रे? समाजाचं बंधन ते महत्वाचं की मनाचं बंधन महत्वाचं? आपलं मनाचं बंधन आहे हे सिद्ध करण्यासाठी मी काय करू सांग? आणि आपण आहोतच की एकमेकांसाठी, मग त्याकरता या डिवोर्स वगैरेच्या भानगडीत कशाला पडायचं? चल, मूड नको खराब करूस आता. आज बघू. व्हेरी गुड. ये, मी ना तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवलाय, ते सुद्धा माझ्या स्वतःच्या हाताने. तुझं फेवरेट इटालियन पास्ता आणि रशियन सॅलड. हे बघ, आय होप यू लाईक इट. हे घे, कम ऑन स्टार्ट. आणि हे झाल्यानंतर डेझर्ट, आणि डेझर्ट नंतर एक मिनिट, सॉरी, हा कॉल मला घ्यावा लागणार आहे. तू चालू ठेव. हा, हॅलो, या, बाय. मणी, आय एम सॉरी बट यू हॅव टू लीव नाव प्लीज. माझ्या नवऱ्याचा फोन होता, तो एअरपोर्टवरनं आता इथेच येतोय, कोणत्याही क्षणी येतो. प्लीज तू निघ प्लीज. आय एम सॉरी बट यू हॅव टू लीव. राजर्षी, काय लावलंय? हे बघ, हे सगळं बोलायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. यू हॅव टू लीव. मला प्लीज तू निघ आता, खूप उशीर होईल. जा तू, जा प्लीज. मणी, तू असं इथे का बसलास? काय झालं? मणी, काय बोलशील? मणी, इकडे बघ. मॅमकडे गेलेलास ना? काय झालं मणी? आता मला भीती वाटते. हा, मी मॅमलाच फोन करते. शट अप यार ऋता, जास्त आगाऊपणा करू नकोस. झाला तेवढा तमाशा पुरे. तमाशा? काय बोलतोयस तू? जेवला नाहीयेस ना? प्लीज यार ऋता, असले प्रश्न विचारू नको. आधीच डोकं फुटायची वेळ आली. बरं ठीक आहे, मी एक पण प्रश्न नाही विचारत. हा, पण एक सांगू, मला ना आता खूप भूक लागली. आपण तुझ्या फेवरेट पावभाजीच्या गाडीवर जाऊया प्लीज. प्रॉमिस, मी काही बोलणार नाही, मी एक पण प्रश्न नाही विचारणार, पण मला खूप भूक लागली. जाऊया? चल. बसू? थँक्स माझं ऐकल्याबद्दल. बरं ऐक, मला उद्या ना खूप इम्पॉर्टंट क्लायंट मीटिंग आहे आणि त्याच्यासाठी मला पुण्याला जायचंय. त्यामुळे मी निघते. मी लवकर झोपते, तूही लवकर झोप. ओके, गुड नाईट. ऋता थांब, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. काय? तिनं मला घरातून हकलवलं. का? तिथे तिचा नवरा येणार होता म्हणून, आणि मी तिथे असणं त्याला आवडणार नाही म्हणून तिनं मला
तिने मला हातातला घास काढून हकलून दिलं आणि तुला काही माहित नसताना मला भूक लागली या अंदाजानं मला तिथे खायला घेऊन गेलीस. आणि मी काय काय ऐकलं तुला गेल्या काही दिवसात. इट्स ओके. एवढं सगळं घडलं म्हणूनच तू एवढा अपसेट होतास. मी समजू शकते म्हणे, पण म्हणे तू गैरसमज करून घेणार नसशील तर मी काहीतरी सांगू. सांग ना. हे बघ म्हणे, तू त्यांच्या बाजूनेही विचार केला पाहिजेस. त्या तुला त्यांच्या आयुष्यात नवऱ्याचं स्थान कधीच देऊ शकणार नाहीये. त्यांच्यासाठी त्यांचा स्टेटस, त्यांचा बिझनेस, त्यांची फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या त्यांचं हाय लाईफ तुझ्यासाठी नाही सोडू शकणार. शी कांट लिव्ह दॅट. शी इज अ नाईस लेडी. येस. बहुतेक नवऱ्याला घाबरत असेल. येस, आय अग्री. शी इज अ व्हेरी नाईस लेडी. त्या खरंच खूप चांगल्या आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या पैशाचा, स्टेटसचा, त्यांच्या दिसण्याचा अजिबात गर्व नाही. पण त्यांना त्यांच्या नवऱ्याकडनं जे मिळालं नाही ते तुझ्याकडनं त्यांना अगदी सहजपणे मिळालं. कदाचित त्यामुळे त्या तुझ्याकडे खूप ओढल्या गेल्या आणि तू ज्या सहजतेने त्यांच्या जवळ गेलास कदाचित त्या सहजतेने अजून कोणी त्यांच्या जवळ गेलं नव्हतं. म्हणून आपण त्यांनाही दोष देऊ शकत नाही. सगळे त्यांच्या पोझिशनला, त्यांच्या दिसण्यालाही खूप दबूनच असतात. म्हणून त्याही तुझ्याकडे ओढल्या गेल्या. ते कदाचित स्वाभाविक असेलही, पण म्हणी तू हे विसरू नकोस की त्यांच्यासाठी तू केवळ एक सोय आहेस. पण ह्यात तुझं आयुष्य अडकलं. तुझं करिअर, तुझं लग्न संसार ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्याच असून तुला त्या आवडणं आणि तू त्यांच्या नादी लागणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि तू त्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्याच ठेव. वेळेत ह्यातनं बाहेर पड, नाहीतर युअर लाईफ विल बी मिझरेबल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ह्यातनं बाहेर पड, नाहीतर तुलाच कळणार नाही की तू तुझ्या आयुष्याबरोबर काय करतोस ते. आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आता सहवास आणि आकर्षण या दोन्ही गोष्टीतून प्रेम जन्माला येतं. पण कधी कोणती गोष्ट वरचढ ठरेल सांगता येत नाही. माझ्या बाबतीत आकर्षण वरचढ ठरलं आणि ते क्षणिक असतं. हेही माझ्या लक्षात आलं. कायमसाठी असतो तो सहवास. ऋता, मी तुझं माझ्या आयुष्यात असणं कायम गृहीतच धरलं. यापुढेही धरू. I love you too.